मी मीना चंद्रकांत कुरे संभाजीनगर इथून आलेली आहे आणि मी आपल्यासमोर रामजन्म कीर्तन सादर करीत आहे. श्रीमन्महागणाधिपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री नारद महर्षे नमः. श्री मातृपितृदेवताभ्याय नमः. श्री श्रोतृदेवताभ्याय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. मंगले मंगलाधारे मांगल्ये मंगलप्रदे मांगल्ये मंगलेशे मंगलम देहि मे. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जन्मास घालुनी जग दाखविले संस्कार करुणी जगी सोडविले. ऋण ना फिटे हो कदा जयांचे वंदू सदा पूज्य मात्या पित्याही. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. नमस्कार मंडळी. आपण निरूपणासाठी नामदेव महाराजांचा अभंग घेतो आहे. अभंग खूप गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान घे काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी का रूप ध्यानासी. नये तुझे नये तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता नेत्र लागरिले मन माझे गुंतले विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. हरिदास गर्जती हरि नामाच्या चित्ती नये माझे चित्ती नामा म्हणे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद.
नामदेव महाराज आपल्या महाराष्ट्रात जे 5 मोठे संत झाले त्यामध्ये त्यांना पंचमवेद म्हणतात. त्यामध्ये ज्ञानेश्वरी असो, एकनाथ गाथा असो, नामदेव गाथा असो, तुकाराम गाथा असो किंवा समर्थांचा दासबोध असो, अशा या श्रीमंत महाराष्ट्रात आपली वस्ती आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. नामदेव महाराजांना भरपूर आयुष्य लाभलं होतं. 81 वर्ष ते जगले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र 16व्या वर्षी समाधी घेतली. त्याला साक्षीदार नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांनी आखो देखा हा लिहून ठेवला. समाधीची जशीच्या तशी परिस्थिती त्यांनी लिहून ठेवली. नामदेव महाराज हे ज्ञानेश्वरांसोबत राहिलेले संत आहेत. नामदेव महाराजांनी आपल्या पंढरीचा पांडुरंग पंजाबपर्यंत पोहोचवला आणि पंजाबमधील गुरु ग्रंथ साहेबांमध्ये त्यांनी हिंदी 65 पदे लिहिली. हिंदी 65 पदे लिहिणारा हा पहिला संत आहे आणि आखो देखा हाल समाधीची परिस्थिती जशीच्या तशी लिहिणारा हा पहिला संत आहे. एक चरित्रकार म्हणून हा पहिला संत आहे. अशी नामदेवांची आपल्याला भरपूर ओळख सांगता येईल. अशा या चरित्रकार संतांचा हा गोड अभंग आहे. नामदेव महाराज आपला अभंग त्यांचा आहे, पण अनुभव आपला आहे बरं का मंडळी. अनुभव आपला आहे. ते आपला अनुभव आपल्या पदातून व्यक्त करतात. ते व्यथा व्यक्त करतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड असं नाव आहे, पण माझ्या मुखात का बरं येत नाही. ते व्यथा व्यक्त करतात. कसं येईल? तुम्हाला त्याची सवय लावावी लागेल, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मग ते येईल. तसं येणारच नाही नाव. समजा एखाद्या लहान मुलाला आपण एकदम एक वाटीभर भात खायला घातला, तो खाईल का? एकदम तर काही खाणार नाही. त्याचे तुम्हाला छोटे छोटे 20-20 घास करावे लागतील, मग त्याला ते भरवावे लागतील. मग त्याला त्याची चटक लागेल. त्याला काऊचं गाणं सांगावं लागेल, चिवचं गाणं सांगावं लागेल, गच्चीवर न्यावं लागेल, माडीवर न्यावं लागेल, तेव्हा तो तेवढा भात खाईल. तसंच नामाचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल. यत्न तो देव जाणावा, तपश्चर्या करावी लागेल, साधना करावी लागेल, ध्यान धारणा, त्याचं चिंतन, त्याचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, जिथे नाम तिथे मी आहे. तुमची सगळी सुख दुःख चिंता सगळ्या मी पाहतो, तुम्ही फक्त नाम घ्या. आमचे प्रल्हाद महाराज, त्यांची अंतिम वेळ आली होती जेव्हा त्यांना अकोल्याला ॲडमिट केलं. त्यांच्या रोमारोमात रामनामाचा श्वास चालू होता. डॉक्टरांनी जेव्हा त्यांना तपासलं, शेवटची वेळ होती, स्टेथोस्कोप लावला तर डॉक्टरांना सुद्धा रामनामाचा श्रीराम जय राम जय जय राम असा त्यांना कानामध्ये आवाज आला. डॉक्टरांनी अक्षरशः डोळ्यातून पाणी आणलं आणि त्यांना नमस्कार केला. इतकं रामनामाचं महत्त्व आहे, पण ते आपल्या मुखात येतच नाही. तर आपल्याला जीवनात काय व्हायचं आहे हे तुम्ही आधी ठरवा. हरिभक्त व्हायचं आहे का? हरिभक्ती कशी करायची हे चांगल्या संतांकडून तुम्ही शिकून घ्या, तेव्हा ते तुम्हाला साध्य होईल. आणि आपलं तेच चालू आहे. आपण 84 लक्ष योनी फिरून हम दो हमारे दो माँ बाप को, पुढचं काही सांगत नाही. तर असाच आपला अभ्यास चालू आहे आणि तोच आपण आता तेच करत आहोत. आपल्याला पाहिजे होतं सुख. आपण गेलो सुखाच्या बाजारात, पण सुखाच्या बाजारात मूर्ती तर मिळालीच नाही. मिरच्याच्या बाजारात घुसलो, जीवनाचा सगळा खकाना झाला आपल्या. तसंच आपल्या संसाराचं आहे. मी आणि माझे मन संसारात इतकं डुबून गेलेलं आहे की ज्या भगवंताने एवढं विश्व निर्माण केलं त्यालाच आपण विसरलेलो आहे. त्याने आपल्याला इथे कशासाठी पाठवलेलं आहे हे आपण पूर्णपणे विसरलेलो आहे. आणि त्याच्या इच्छेपासून एक पानही हलत नाही. आपला श्वाससुद्धा त्याच्या नावावर चालू आहे, पण त्याचं आपण नाव घेत नाही, त्यालाच आपण विसरलेलो आहे. तसं न करता नामदेव महाराज म्हणतात, हरिदास गर्जती हरिनामाच्या चित्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. पण संतांनी तसं केलेलं नाही. संतांनी सतत भगवंताचं स्मरण केलेलं आहे आणि मरणाचं पण सुद्धा त्यांनी स्मरण ठेवलेलं आहे. म्हणून नामदेव आणि त्या संतांसाठी साक्षात भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. अशा त्या दशरथ आणि कौसल्या रघुकुलाची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. एकदा काय झालं, शंकर आणि पार्वती विमानातून फिरत असताना त्यांना खाली रडण्याचा आवाज आला. म्हणून शंकरांनी खाली वाकून पाहिलं तर एक मनुष्य आपल्या बायकोसाठी रडत आहे. तिचं नाव घेत घेत तो रडत आहे. शंकरांनी पाहिलं, त्यांनी ओळखले की हे रामचंद्र भगवान आहे. शंकरांनी वरूनच त्यांना नमस्कार केला, वंदन केलं आणि त्यांची ते स्तुती करायला लागले.
श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंज मुखपद कंजपद कंजारुणम श्रीराम श्रीराम. पार्वतीने पाहिलं की यांनी कोणाला नमस्कार केला. तिने संशयाने पाहिलं आपल्या पतिदेवाकडे. म्हणाली, पती स्वामी महाराज, तुम्ही कोणाला नमस्कार केला? तुम्ही तर देवांचे देव महादेव आहे आणि तुम्ही त्या माणसाला काय नमस्कार करायला? ते म्हणे, अगं तू त्यांना ओळखलं नाही, त्यांच्या बायकोचं हरण झालेलं आहे, त्यांच्या बायकोचं नाव सीता आहे आणि ते सीतेचं नाव घेऊन ते रडत आहे. ते एक नाटक करत आहे. ज्या याच्यामध्ये पात्रामध्ये आपल्याला भूमिका बजवायची तशी ते भूमिका वठवत आहे. तू त्यांना सामान्य मनुष्य समजू नको, ते साक्षात विष्णूचा अवतार आहे. म्हणून मी त्यांना वंदन केलेलं आहे. कमळासारखे डोळे, कमळासारखे हात पाय नाक सगळं, मुखचंद्रमा कमळासारखं आहे. म्हणून त्यांनी ध्यान लावलं. आणि पार्वती म्हणाली, छे मला नाही पटत. ती म्हणाली, मी त्यांची परीक्षाच घ्यायला जाते आता. ते म्हणाले, विषाची परीक्षा घ्यायची नसती, तलवारीची परीक्षा घ्यायची नाही, तू काही खाली जाऊ नको. तरी तिनं त्यांचं काय ऐकलंच नाही. तशीच ती खाली उतरली तर सरळ ती म्हणे, आता यांच्या बायकोचं नाव सीता आहे, मग आपण सीतेचंच रूप धारण करू, सीतेचं रूप धारण करू. तिने सीतेचं रूप धारण केलं. सुंदर अशी दिसायला लागली. आणि लक्ष्मणाजवळ गेली. पहिले लक्ष्मण तिला पाहून हसला. तिला थोडा राग आला. मग ती परत रामाजवळ सरकली. रामाजवळ गेली. रामाने तेव्हाच ओळखलं तिला. राम म्हणाले, आई तू का आई? पतिदेवाला सोडून पतीची आज्ञा न मानता तू इथे कशी काय आली? तू का आई? आई तू का आई? अरे तिने म्हटलं, अरे रामाने आपल्याला ओळखलं. ती मनात ओशाळली आणि तिने वेळ निभून नेली आणि म्हणाली की मी तुला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा द्यायला, तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा द्यायला आले आहे. मी एक वरदायिनी आहे, वर द्यायला आले. तीच तुळजापूरची जगदंबा माता की जय, तुळजा भवानी की जय, जय जय रघुवीर समर्थ. म्हणून नामदेव पहिल्या पद्यात म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबान घे काबान घे. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल कृष्ण भगवान की. मी माझ्या सेवेला